नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. 3 महिन्यांचा थकीत हप्ता एकत्र मिळणार. बँक खात्यात 4,500 रुपये जमा होणार. बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी ही असणार आहे की तुमचा नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी असे 3 महिन्यांचे एकूण 4,500 रुपये हे तुम्हाला आता एकत्रित मिळणार आहेत. आणि हे 4,500 रुपये नेमकं तुमच्या अकाउंटवरती कधी येतील याची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग बघूयात तुमचा रखडलेले 4,500 म्हणजेच नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचे असे एकूण 4,500 रुपये तुम्हाला कधी मिळतील. बघा लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या ई-केवायसीच्या प्रक्रियेमुळे थकलेल्या 3 महिन्यांचा 4,500 रुपयांचा हप्ता लाडक्या बहिणींना एकत्र मिळणार असल्याची माहिती महिला व बालविकास विभागाकडून देण्यात आली आहे. बघा लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर ही असणार आहे की लाडकी बहीण योजनेतील ज्या लाभार्थी महिला आहेत या लाभार्थी महिलांचा ई-केवायसी प्रक्रियेमुळे थकलेला जो काही हप्ता आहे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा, हा थकलेला हप्ता आता लाडक्या बहिणींना एकत्रित मिळणार असल्याची माहिती महिला व बालविकास विभागानं ही दिलेली आहे. त्यापुढे बघा, राज्य सरकारकडून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चालू केलेल्या लाडकी बहीण योजनेने राज्यातील महिलांना थेट आर्थिक मदतीचा लाभ त्यांच्या बँक खात्यामध्ये दिला जात आहे. या योजनेअंतर्गत दरमहा 1,500 रुपये मदत दिली जाते. या योजनेचा थेट राजकीय फायदा विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारला झाल्याचं दिसून आलं आहे. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 3 महिन्यांचा हप्ता एकत्र देण्याचा निर्णय आता राज्य सरकारने घेतलेला आहे. बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी ही असणार आहे की राज्य सरकारकडून जी ही योजना सुरू केलेली आहे लाडकी बहीण योजना, या राज्य सरकारने सुरू केलेल्या लाडक्या बहीण योजनेचा फायदा हा थेट विधानसभा निवडणुकीला हा राज्य सरकारला झाला आहे. आणि जो काही तुमचा नोव्हेंबर आणि डिसेंबर ह्या 2 महिन्यांचे पैसे बऱ्याच लाडक्या बहिणींना मिळाले नाहीत, त्यानंतर जानेवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो संपूर्णच महिलांना मिळालेला नाही अद्यापपर्यंत. तर हे 3 हप्ते नेमकं तुम्हाला एकत्रित मिळणार. म्हणजे ह्या 3 हप्त्याचे 4,500 रुपये हे तुमच्या अकाउंटवरती येणार. पण हे पैसे नेमकं तुम्हाला कधी मिळणार याची माहिती मी पुढे तुम्हाला मी देणार आहे. पुढे बघा, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना ई-केवायसी न झाल्याने अनेक महिलांचे हप्ते थांबले आहेत. काही पैसे जमा न झाल्याने महिलांनी थेट संबंधितांकडे जात आपली नाराजी आणि संताप व्यक्त केला होता. नाराज झालेल्या महिलांनी ई-केवायसी पूर्ण करूनही त्यांच्या खात्यामध्ये पैसे आले नव्हते. काही ठिकाणी महिला थेट रस्त्यावर उतरून आंदोलन करतानाही दिसून आले आहेत. बघा लाडक्या बहिणींनो, ह्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाभार्थी महिला आहेत या लाभार्थी महिलांना ई-केवायसी न झाल्यानं, त्यांची ई-केवायसी न झाल्यानं किंवा ई-केवायसी मध्ये चूक झाल्यानं अनेक महिलांचे हप्ते हे थांबलेले आहेत. आणि काही पैसे जमा न झाल्याने म्हणजेच लाडक्या बहिणींचे हप्ते थकल्यामुळे त्यांच्या अकाउंटवरती पैसे आले नाही. आणि हे पैसे न आल्यामुळे संबंधित ज्या महिला आहेत या थेट महिला विकास बाल अधिकाऱ्यांकडे किंवा संबंधित शाखेकडे जाऊन त्यांनी आपली नाराजी आणि संताप हा व्यक्त केलेला होता. आणि नाराज झालेल्या ज्या महिला आहेत त्यांनी ई-केवायसी पूर्ण करूनही त्यांच्या खात्यामध्ये पैसे आले नव्हते. मी तुम्हाला आता सांगितलं की ई-केवायसी करताना तुमच्याकडून जी काही चूक झालेली आहे या चुकीमुळे तुमचे पैसे आलेले नाहीत. आणि अशा सुद्धा महिलांचे आता हे 4,500 रुपये म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी असे एकत्रित 4,500 रुपये ह्या सर्व महिलांना मिळणार आहेत अशी माहिती महिला व बालविकास विभागानं आता दिलेली आहे. पुढे बघा, या पार्श्वभूमीवर महिला व बालकल्याण विभागाने संबंधित महिलांच्या घरी जाऊन चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मात्र अटी डावलून सादर करण्यात आलेल्या अर्जाची सध्या पडताळणी सुरू आहे. अशा स्थितीत लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक आणि आनंदाची मोठी बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 3 महिन्यांचा हप्ता एकत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. बघा लाडक्या बहिणींनो, की बऱ्याच लाडक्या बहिणी अशा आहेत की त्या पात्र नसताना सुद्धा त्यांनी अर्ज भरलेला आहे. त्या लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा पात्र नसताना सुद्धा घेत आहेत. तर अशा बहिणींची चौकशी होण्यासाठी आणि ज्या लाडक्या बहिणींचा हप्ता हा बंद झालेला आहे या लाडक्या बहिणींची चौकशी होण्यासाठी, यांचे नियम आणि पात्रता तपासण्यासाठी आपल्या सरकारनं जे आहे ते घरोघरी जाऊन चौकशी करण्याचे आदेश दिले होते. आणि नियम व अटी डावलून ज्या महिलांनी सादर केलेले अर्ज त्याची सुद्धा पडताळणी करण्याचे आदेश शासनाने दिले होते. आणि अशा स्थितीतच लाडक्या बहिणींसाठी एक दिलासादायक आणि आनंदाची बातमी आता आपल्याला समोर येताना दिसत आहे. ही बातमी अशी आहे की राज्य सरकारने नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 3 महिन्यांचा हप्ता हा एकत्रित देण्याचा निर्णय आता घेतलेला आहे महिलांनो. पुढे बघा,
या निर्णयानुसार आता पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात थेट 4,500 रुपये जमा होणार आहेत. काही महिलांना यापूर्वीच 2 महिन्यांचे हप्ते मिळाले आहेत बघा. म्हणजेच ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबरचे पैसे हे मिळालेले आहेत, अशा लाडक्या बहिणींना फक्त 1 महिन्याचेच 1,500 रुपये हे मिळणार आहेत. आणि ज्या लाडक्या बहिणी आहेत, ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते हे मिळाले नाहीत, त्यांचे नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते हे थकलेले आहेत, अशा लाडक्या बहिणींना आता नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी असे एकत्रित 3 महिन्याचे 4,500 रुपये हे मिळणार आहेत. तर ज्यांना आधीच 2 हप्ते जे मिळालेले आहेत, मी तुम्हाला आता सांगितलं, ते 2 हप्ते मिळाल्यामुळे अशा लाडक्या बहिणींना फक्त जानेवारी महिन्याचा हप्ता हा दिला जाणार आहे, असं वृत्त एका मराठी वृत्त संस्थेने दिलेलं आहे महिलांनो. पुढे बघा, लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार. जी काय वाढ होणार होती तुमच्या मानधनामध्ये, लाडकी बहीण योजनेच्या मानधनामध्ये जी वाढ होणार आहे, म्हणजेच तुम्हाला 1,500 रुपये महिन्याऐवजी आता 2100 रुपये मानधन मिळणार आहे. आणि हे मानधन नेमकं तुम्हाला कधी मिळणार हे मी तुम्हाला सांगतो बघा. निवडणुकीदरम्यान दिलेल्या आश्वासनानुसार भविष्यात लाडकी बहीण योजनेचा मासिक हप्ता 1,500 रुपयांवरून 2100 रुपये करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासंबंधी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि उदय सामंत यांनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारात स्पष्ट संकेत दिले आहेत. हा निर्णय झाल्यास राज्यातील लाखो लाडक्या बहिणींना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, की तुमचे हे 4,500 रुपये म्हणजे तुमचा नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता हा कधी मिळणार मी तुम्हाला सांगतो बघा. हा तुमचा जो 3 महिन्यांचा एकत्रित हप्ता आहे तुम्हाला चालू महिन्यामध्येच, म्हणजे आता ह्या चालू फेब्रुवारी महिन्यामध्येच मिळण्याची दाट शक्यता आहे. ज्या महिलांना जानेवारीचे पैसे जानेवारीपर्यंत सर्व पैसे मिळालेले आहेत, अशा महिलांना फक्त 1,500 रुपये हे मिळणार आहेत. आणि ज्या महिलांचा नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी असे एकूण 3 महिन्यांचे पैसे बाकी आहेत, अशा महिलांना 4,500 रुपये हे देण्यात येणार आहेत. आणि ही जी योजना आहे आपली लाडकी बहीण योजना, या लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढवून 1,500 रुपयावरून 2100 रुपये करण्याची घोषणाही आता झालेली आहे. घोषणा झाल्यामुळं बऱ्याच लाडक्या बहिणी आता आपल्याला खुश झाल्याच्या दिसत आहेत. यामध्ये लाखो लाडक्या बहिणींना याचा मोठा आर्थिक दिलासा हा मिळणार आहे. आणि जर हे 1,500 रुपयावरून 2100 रुपये प्रति महिना जर झाले, तर तुम्हाला यामध्ये एकूण 600 रुपये प्रति महिना वाढून रक्कम मिळणार आहे. महिलांनो, अद्यापपर्यंत ही 2100 रुपये हे कधीपासून सुरू होतील याची माहिती आलेली नाही समोर. याची माहिती समोर आल्यानंतर मी लगेचच आपल्या चॅनलवरती व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती देणार आहे. त्यासाठी तुम्ही आताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद.